नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मी एक छोटासा असा तुकडा घेतला आहे आणि खूप छान आहे बघा. आणि त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते. तर 18 इंच या कापडाची लांबी आहे आणि 11 इंच या कापडाची रुंदी आहे. तर अशा प्रकारे मेजरमेंटने मी कापड घेतलेलं आहे. मध्ये आपण गोणी घेतलेली आहे आणि खाली मी ब्लाऊज पीस अस्तरसाठी घेतलेला आहे. तर वरती जो आपण मेन फॅब्रिक घेतलेला आहे तो आपण ब्रॉकेटचा कापड घेतलेला आहे आणि त्यावर आपण बघा अशा टाचपिना लावून घ्यायच्या आणि त्याला तीनही कापडाला बघा सेट करून घ्यायचं, जॉईन करून घ्यायचं आणि चारही बाजूने आता मी शिलाई मारून घेते. तर बघा अशा प्रकारे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि काही सुचवायचं असेल तरी कमेंट करा, जेणेकरून मलासुद्धा तुमच्याकडून काही नवीन शिकायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण चारही बाजूने आता शिलाई मारून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपल्या आता शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी चारही बाजूने शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो मी कैचीने कट करून घेते. त्यानंतर आपण 11 इंच जी रुंदी आहे तेवढी आपण चेन घेतलेली आहे बघा. अर्धा इंच मी फक्त जास्त घेतलेली आहे. तर बघा आता आपण चेन बघा सरळ साईड ही खालच्या बाजूने ठेवून उलटी बाजू आपल्याला वर ठेवायची आहे चेनची आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर चेनमध्ये मी रनर पहिलेच ओवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला चेन पलटी करून घ्यायची आहे. तर आपली सरळ चेन वरती येईल आणि आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे कापडावर. तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला दाबटीपसुद्धा मारून घ्यायची आहे. तर आता माझी दाबटीप मारून झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूची जी चेन आहे त्यावर आपल्याला दुसऱ्या साईडचा कापड ठेवून घ्यायचा आहे बघा. तर आपण आज मस्त पाऊच बनवणार आहोत, मेकअप पाऊच म्हणा किंवा मेडिसिन पाऊच म्हणा. तर बघा दुसरी साईड आपल्याला दुसऱ्या चेनच्या दुसऱ्या पार्टवर ठेवून आता आपल्याला ती चेन बघा जिकडून आपल्याला रनर आपण लावलेला आहे ना त्या बाजूने धरून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. कारण मग रनर निसटून जाईल, त्यामुळे जिकडून रनर लावलेला आहे तिकडूनच आपल्याला धरून सरळ करून घ्यायचं आहे. तर आता आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि जिथे आपल्याला आपलं चेन निघेल असं वाटते काठावर तर बघा तेथे आपल्याला 2 टाचपिना लावून घ्यायच्या आहे चेनला. तर आपलं जे रनर आहे बघा ते लॉक होऊन जाते आणि रनर निसटत नाही. तर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा दाबटीप मारून घेता येते. तर अशा प्रकारे आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि मग काय करायचं आहे ते आपल्याला टाचपिना काढून घ्यायची आहे आणि जी राहिलेली थोडीशी पट्टी असेल, थोडी जागा असेल आपली दाबटीपसाठी तर ती देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली दाबटीप पूर्ण होऊन जाते. तर बघा तर आता काय करायचं आहे आपल्याला जी एक्स्ट्रा चेन आहे ना आपली तर ती कट करून घ्यायची आहे. आणि कट केल्यानंतर आपण त्या कापडाला बघा उलटं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण बघा रनरची साईड धरूनच आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. तर आता एकावर एक आपण कापड ठेवून व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचा आणि तिथे टाचपिना लावून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आणि सेंटर काढून घ्यायचा कापडाचा आणि त्यावर आपल्याला बघा जिकडून आपण 2 साईडने आपण शिलाई मारणार आहोत तर तिकडून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि जिकडून खालच्या साईडने जिकडून बंद बाजू आहे कापडाची तिकडून आपल्याला 1 इंच घ्यायचं. तर अशा प्रकारे 1.5 बाय 1 इंचाचे मी 2 बॉक्स कट करून घेते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जिकडल्या साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे 2 बाजूला तिकडून आपण 1.5 इंच आणि खालतून 1 इंच. तर बघा अशा प्रकारे मी 2 बॉक्स कट करून घेतलेले आहे आणि वरच्या साईडने सुद्धा आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिरपी रेषा आखून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला तिरपी रेषा बॉक्स कट करून घ्यायचा आहे. तर आता मी बघा 2 बॉक्स कट करून घेते आणि तिरपी रेषासुद्धा कट करून घेते. तर अशा प्रकारे बघा कट करून झालेला आहे. तर आता मी यावर बघा शिलाई मारून घेते अर्ध्या इंचावर. तर दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घ्यायची आणि सोबतच आपल्याला डबल टीप किंवा आणखी 1-2 जास्त टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे आणि त्याला पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे. तर बघा मी सोबतच 2-3 टिपासुद्धा देऊन घेते आणि दोन्ही बॉक्सला मी पायपिंगसुद्धा करून घेते. ते सुद्धा मी आपला जो बॅगचा बेस आहे तो आता तयार झालेला आहे बघा. किती सुंदर 3 इंचाचा आपला बेस तयार झालेला आहे आणि बॅगसुद्धा आपली स्टिच करून झालेली आहे आणि दोन्ही साईडला आपण पायपिंगसुद्धा केलेली आहे. तर आता आपण बॅग सरळ करून घेऊया.
तर बघा किती सुंदर आपलं बॅग म्हणा किंवा पाऊच म्हणा, छोटंसं आपलं मेकअप पाऊच झालेलं आहे. किंवा आपण यामध्ये मेडिसिनसुद्धा ठेवू शकतो किंवा आपलं मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकतो किंवा आपली हाती घेण्यासाठी छोटंसं पाऊचसुद्धा तयार झालेलं आहे. आपण याला पाऊचसुद्धा म्हणू शकतो. किती सुंदर असं झालेलं आहे बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर बघा किती सुंदर. तर आवडला का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.